नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे शनिवार. आजचा व्हिडिओ मी खास मी शॉर्ट्स व्हायरल कसे करते त्याच्यावर मी केलेला आहे. म्हणजे मी शॉर्ट्स कुठल्या ॲपवर एडिटिंग करते, त्याला बॅकग्राऊंड साऊंड कसा देते, साऊंड इफेक्ट मी कसा देते, किंवा मी कुठला त्या व्हिडिओमध्ये जर कुठला भाग नको हवे असेल तर मी तो ट्रिम कसा करते तो मी दाखवणार आहे. आणि मी त्यासाठी खास काइनमास्टर हा ॲप यूज करते. सुरुवातीपासून मला सवय झाली, त्याच्यामुळे मला ह्याची सवय झालेली आहे काइनमास्टरची. तर चला मी तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ एडिटिंग कशी करते ती. तर माझ्या चॅनलला जे कोणी आता नवीन असतील तर त्याने नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण मी खूप प्रयत्न केलेत व्हिडिओ एडिटिंग करून हा टेक्निकल ब्लॉग कसा बनवायचा, तो खूप मेहनत आहे ह्याच्यावर. तर नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला मी तुम्हाला माझ्या मोबाईलचा स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ना, ती मी आता तुम्हाला दाखवते. आणि आता पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर माझा हा पहिला टेक्निकल ब्लॉग आहे, त्याच्यामुळे काय चुकलं असेल तर मला खरंच कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला माझ्याबद्दल माझ्या चॅनलबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करेन. चला, तर सगळ्यात आधी आपण आलो आहोत माझ्या मोबाईलच्या स्क्रीन रेकॉर्डिंगवर. तर चला मी माझी काइनमास्टर ओपन करून तुम्हाला दाखवते. तर इथे ना काइनमास्टर ओपन केलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्या स्क्रीनवर येणार आहे क्रिएट अ न्यू. तर त्याच्यावर क्रिएट न्यूवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर 9:16 रेशोवाला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, जे ना शॉर्ट्ससाठी म्हणजे यूट्यूब शॉर्ट्ससाठी हे खूप महत्त्वाचे आहे. यूट्यूबमध्ये ना शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे असेल ना तर 9:16मध्येच बनवायचे, हे लक्षात ठेवा. तर मी ते सिलेक्ट केल्यावर खाली ना ह्याच्याच खाली क्रिएट म्हणून एक ऑप्शन येतो, तर त्यावर आता आपल्याला क्लिक करायचे आहे. तर त्या क्रिएटवर क्लिक केल्यानंतर ना तुमच्यासमोर ना काही असे इंटरफेस येईल, हे पाहू शकता. आता तुमचे व्हिडिओ ज्या फाईलवर असेल ना, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिट करण्यासाठी व्हिडिओ करून ठेवलेत ना, त्याच्यावर जा आणि ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही तुमची व्हिडिओ इम्पोर्ट कराल तेव्हा तुमच्यासमोर काही असे इंटरफेस येईल. आता तुम्हाला इथे वॉटरमार्क दिसत असेल ना, पण जसे मी बॅक जाईल तेव्हा बघा वॉटरमार्क गेलेला असेल. तर हे पाहू शकता वॉटरमार्क इथला गेलेला आहे. आता ही व्हिडिओ आहे, जी व्हिडिओ तुम्हाला कट करायची आहे. काही भाग ह्याच्यातला नको हवे असेल ना, व्हिडिओ खूप मोठी असेल तर ती ना ट्रिम करायची असेल. YT शॉर्ट्समध्ये ना 60 सेकंदाच्या आतच व्हिडिओ पाहिजे असते. त्याच्यामुळे आता आपल्याला ही व्हिडिओ खूप मोठी असल्यामुळे ट्रिम करायची आहे. तर मी आता ही ट्रिम करून घेते. तर आता व्हिडिओ ना ट्रिम करून घेतलेली आहे, साधारण 60 सेकंदाच्या आत आणलेली आहे. तर आता आपण व्हॉईस रेकॉर्ड करण्यासाठी इथे माईकवाल्या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. जसे तुम्ही माईकवाल्या ऑप्शनवर क्लिक कराल ना, तेव्हा तिथे स्टार्टवर क्लिक करा आणि मग व्हिडिओची रेकॉर्डिंग स्टार्ट करायची. म्हणजे जे तुम्हाला स्पीच द्यायचं असेल ना ते तुम्ही देऊ शकता. तर तुम्हाला समजलं असेल, मी स्टार्टवर क्लिक करून व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केली आणि तिथे स्टॉपही केलेली आहे. जशी तुमची व्हिडिओ असेल ना तसे तुम्ही व्हॉईस देऊ शकता. तुम्ही इथे पाहू शकता मी व्हिडिओला व्हॉईस रेकॉर्डिंग कसं चालू केलेलं आहे. जर या व्हिडिओमध्ये काही भाग तुम्हाला नको हवे असेल ना तर तो तुम्ही ट्रिम करून काढू शकता. तर तुम्ही पाहू शकता आपली रेकॉर्डिंग चालू ठेवलेली आहे. तर चला आता ह्या व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक आणि साऊंड इफेक्ट कसा लावायचा आहे मी तुम्हाला दाखवते. आधी सगळं सेटिंग करून घेते आधी, मग आपण साऊंड आणि बॅकग्राऊंड साऊंड द्यायचं. तर आता आपण साऊंडवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं.
आहे आणि आपल्या व्हिडिओनुसार चांगली बॅकग्राऊंड म्युझिक द्यायची आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज कमी जास्त करायचा असेल तोही तुम्ही करू शकता. ते इथे ना बॅकग्राऊंड म्युझिक देऊन झाल्यानंतर ना तुम्हाला व्हिडिओला साऊंड इफेक्ट द्यायचा असेल तर काय करायचं आहे बघा. तर साऊंडवाल्या ऑप्शनवर ना आपण क्लिक करणार आहोत आणि आपली जशी व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओच्या नुसार चांगला साऊंड इफेक्ट आपण त्यावर इम्पोर्ट करू शकतो. आता एवढे करून झाल्यावर जर तुमच्या व्हिडिओमध्ये ना कुठे कॅप्चर दिसत असेल ना तर तुम्ही तो ब्लर करून घेऊ शकता. ते हे बघा मी असं ब्लर करून घेणार आहे आता. तर ते ब्लर केल्यावर आपल्याला ते दिसणार नाही. तर त्यानंतर तुम्ही एक काम करायचं आहे, तुमच्या नावाचे ना एक लोगो बनवून ठेवायचा आहे आणि त्याला पण आपल्या व्हिडिओमध्ये लावून टाकायचं आहे. हे कशासाठी तर जर कधी व्हिडिओ चॅनलवर टाकाल तर ती व्हिडिओ कोण दुसरं नाही टाकू शकणार, त्यासाठी हा लोगो लावायचा आहे. तर माझं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. मी पूर्ण सेट करून घेत आहे. तर हा व्हिडिओ माझा एडिटिंग झालेला आहे आणि आता मी तो सेव्ह करून ठेवणार आहे. तर आता माझी व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे. व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्या. बाय.